पण राजवाड्यावर पॅलेस दाखवण्यासाठी जर घेऊन गेलो तर तिथं 20 रुपये 50 रुपये हे मुलांच्याकडनं आकारले जातात। हे कशासाठी? जे सगळे घेतले संभाजीराजांना त्यावेळेला त्यांना चालले। मग आता असं काय झालं अचानक की मोदी साहेब नको झाले। 2.25 ते 2.5 लाख मतदान आहे। तर म्हणजे आज आमच्या गावात पकडलं असं तर त्यांना बूथ लावायला बूथ कमिटीत माणसं नाही आहे। म्हणजे हीच कागद विरोधी पक्षांना शेतीसाठी तिने आपली 15,000 एकर ही जमीन विकलेली आहे। परत तिने आजपर्यंत जे वाडे हे होतं आपलं पॅलेस वगैरे आहे त्यातलं आजपर्यंत किती आहे शिल्लक ते सुद्धा तिने विकले गेलेले आहेत। हा एक तुमचा रोषाचा भाग आहे म्हणायचं तुम्हाला। शूटर डिजिटल कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ग्राउंड रिपोर्टसाठी लोकसभेच्या धर्तीवरती ग्राउंड रिपोर्टसाठी आपण गावोगावी फिरतोय। आज आपण मुरगुड या गावातलं जे प्रसिद्ध अंबाबाई मंदिर आहे तिथं आहोत, कारण या मंदिराला हे मंदिर याचा जीर्णोद्धार असेल किंवा एक ऐतिहासिक मंदिर, खूप सुंदर असं मंदिर आहे। याचं बांधकामासाठी इथले विद्यमान खासदार मंडलिक साहेब असतील, मुश्रीफ साहेबांनी फार मोठा निधी दिलेला आहे असं इथल्या लोकांनी म्हटलं। आणि त्याचबरोबर इथं खूप सारे लोक बसतात संध्याकाळच्या वेळेला, तर यांची मतं जाणून घेण्यासाठी आपण आज त्यांच्यात आलेलो आहोत। पहिल्यांदा तुझं सर्वांचं स्वागत आमच्या चॅनलवरती। सध्या लोकसभेची निवडणूक लागली, लोकांची मतं आम्ही जाणून घ्यायला आलोय। प्रत्येकाची मतं ठरलेली आहेत। आता तुमच्याकडे बऱ्यापैकी एक गट्टा एक गट फार स्ट्रॉंग आहे, तेही आहे, परंतु त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहेत की बाबा आम्हाला का आवडतात एखादा नेता किंवा त्यांचे काय व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, तर ते आम्हाला जाणून घ्यायचे। या पुढं काही वेगळे मुद्दे बोलूया आपण। काका पहिल्यांदा तुमच्याकडे येतो, नमस्कार। लोकसभेची निवडणूक आहे आता, 2 तरी मातबर नेते सध्या रिंगणात दिसत आहेत, अजून 2-3 अपक्ष वेगळे उभा राहतील, वेगळ्या पक्षांचे असतील, गटांचे असतील। तर सध्या महाविकास आघाडीकडनं छत्रपती शाहू महाराज आहेत, महायुतीकडनं विद्यमान खासदार संजयदादा मंडलिक साहेब आहेत। तर काय होईल एकंदरीत लोकसभेमध्ये? मंडलिक साहेब येतील असं म्हणायचं, इकडचेच आहेत। तर का, म्हणजे तुम्हाला काय वाटतं का नेतृत्व चांगला आहे, नेतृत्व चांगलं आहे असं म्हणून त्यामुळे येतील असं वाटतं? बरं, तुम्हाला काय वाटतं? विकास कामं भरपूर केलेले, हे देऊळ आहे हे आता सध्या तिनेच बांधलेले आहे, त्यांच्या निधीत त्यांचा आलेला आहे। ते 6 कोटी आलेले आहेत झाले, तर मुश्रीफ साहेबांनी पण इथं निधी दिलेला आहे। रस्ते झालेले, पाईपलाईन झालेले आहे, पाण्याचा पण प्रश्न इथं सुटलेला आहे। मुरगुडमध्ये सर्व काही चांगले केलेलं आहे तिने। म्हणजे एकंदरीत विकास कामांच्या दृष्टीने तुम्ही बघतायत त्या लोकप्रतिनिधींच्याकडे, त्यांच्याकडे आमची कामं झाल्यात म्हणून ते योग्य आहेत आणि परत ते निवडून येतील असं म्हणायचं आहे। खूप ठिकाणी मी तुम्हाला तसाच प्रश्न विचारतो की खूप ठिकाणी असं म्हणतात मतदारसंघामध्ये लोक की मग त्यांची विकास कामं आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहेत। ते काय त्यांनाच जास्त भपकेबाजी करण्याची काय सवय हे नाही आहे त्यांना। काम करणार कारण कमी हे नाही, प्रदर्शन करत नाहीत कधी ते। म्हणजे निधी दिलाय, त्यांची विकास कामं झाल्यात, परंतु तिची जाहिरातबाजी झालेली नाहीये, सोशल मीडियावरती त्याचा उगाच भटकेपणा केलेला नाहीये आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं असं म्हणायचं आहे। काय वाटतं तुम्हाला? कारण का पकडतो सर आजकाल म्हणजे आता हे शाहू महाराज म्हणतात त्यांचा, म्हणजे आज त्यांना मग गादीचा मान द्यायला लागलेत लोक, परंतु प्रत्यक्ष काम करणारी व्यक्ती ही आम्हाला कोल्हापूर जिल्ह्याला पाहिजे। त्यामुळे खासदारांनी आजपर्यंत 800 कोटीची कामं जवळजवळ केलेली आहेत आणि हे मुख्यमंत्री निधीतून आणि खासदार मंडलिक साहेबांच्या ह्याच्यात प्रयत्नांनी केलेली ही कामं आहेत। आज 5व्या नंबरला खासदार म्हणून आज त्यांची निवड झालेली आहे। त्यामुळे आज हेच आज अंबाबाई मंदिरासाठी आज श्रेय घेतलेले लोक म्हणजे खासदार मंडलिक साहेब आहेत, मंत्री मुश्रीफ साहेब आहेत, समर्जित घाटगे साहेब, पाटील गट आहे, असे ही सगळ्या ह्या लोकांनी मिळून हे केलं, ह्या अंबाबाईसाठी म्हणजे सर्वांनी हे केलेलं आहे। आणि त्यात म्हणजे खास म्हणजे ह्या 5 पंचवार्षिक म्हणजे गेल्या 72 कोटी जवळजवळ कामं इथं 72 कोटीची कामं एका मुरगुडमध्ये खासदार मंडलिकांच्या नेतृत्वाखाली नगराधीश म्हणा, नगरसेवकांच्या ह्याच्यात ही कामं आणलेली आहेत। आणि त्यामुळे खासदार संजय मंडलिक हेच हे खासदार होणार जिल्हा। आज जर का नाही तुम्हाला आम्हाला जर का भेटायला जायचं म्हटलं तर शाहू महाराजांच्या दारात आज 50 रुपये तिकीट आहे तिथं, आणि त्यांच्या दारामध्ये गेलं तर एक 25 कुत्री आहेत दारात। म्हणजे सर्वसामान्य माणसं जर जायचं म्हटलं तर तिथं त्या ठिकाणी जाणं कठीणच आहे। आणि त्यांना काही त्यांचं संभाजीराजांना जवळजवळ 6 वर्षे त्यांना काही खासदारकी म्हणून त्यांना मोदी राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांना केले होते, त्यांची कामं काय त्यांनी सांगावी। झालं मालोजीराजे तसेच आमदार त्यांच्या घराण्यातलेच होते, त्यांची कामं त्यांनी सांगावीत। आणि त्याने प्रोपोगंडा केला, संजय मंडलिकांनी काय फिरलेलं नाही, काय नाही केलेलं नाही, त्याने 800 कोटीची कामं केलेली आहेत। प्रत्येक गावात गेल्यानंतर तिथं समजतंय
लोकांना घ्या आणि त्याचा प्रपोगंडा करण्याची सवय संजीव मंडलिकांना नाही आहे. तर त्यांना फक्त नाही तर मग उठलं की कुदळ घेतली आणि चाललं उद्घाटन केलं असं त्यांना ते भक्कबाजी करण्याची त्यांना तुम्ही विकास कामांच्या वरती बोलता की लोकप्रतिनिधी असा असावं की त्यांना बाबा ही विकास कामाबद्दल बी आणि राजकारणाच्याकडे पद असताना त्यांनी काही विकास कामं केलेली दिसत नाहीये, त्यामुळे तुमचा असा मुद्दा. त्यामुळे मला बोलायचं आहे की आताचा सध्याचा जे खासदार आहे तसेच आणि परत तेच खासदार व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे. एकंदरीत केलेल्या कामांच्या मुळे. केलेल्या कामाच्या आढावा काय वाटतं तुम्हाला, काय वेगळा मुद्दा आहे? नमस्कार. हे मुरगुड गाव हे चळवळीचं गाव आहे. या गावामध्ये 36 स्वातंत्र्य सैनिक एक हुतात्मा झालेला आहे आणि खास करून मंडलिक साहेबांचा कर्मभूमी आणि जन्मभूमी ही आहे. त्यामुळं ह्या गावाला वसा आणि वारसा आहे संघर्षाचा. आणि त्यांचे पुत्र खासदार संजय मंडलिक हे दुसऱ्यांदा मत आजमावत आहेत. प्रचंड कामाचा माणूस आहे, फक्त स्मित भाषा आहे, जास्त बोलत नाही, कामाचा माणूस आहे. आणि आपल्या तालुक्यामध्ये जे पाणी काळामाडीचं ज्यावेळी आलं त्यावेळी कच्च्या कालव्यातनं पाणी हे फक्त मंडलिक साहेबच आणू शकतात आणि आणलं त्यांनी. त्यामुळं हजारो एकर शेती ह्या कागल तालुक्यातली शेती ऊसाची पिकली. त्यामुळं आज 4 साखर कारखाने यामध्ये आहेत. प्रचंड कामगार आपल्या कारखान्यामध्ये आहेत. सगळ्यांचं नंदनवन झालेलं आहे. ऊस तोडणी कामगार असतील, त्याच्यानंतर कारखान्यातले कामगार असतील. यामुळं ह्या तालुक्याला एक उंचीवर नेण्याचं काम हे खासदार मंडलिक साहेबांनी केलेलं आहे. त्यानंतर संसदेमध्ये आवाज उठवण्याचं काम, संसदेमधले कामाचं असतील, त्यानंतर रेल्वे स्टेशनला शाहू महाराजांचं नाव द्यायचं असेल, दिल्लीमध्ये शाहू महाराजांचा पुतळा उभा करण्याचं काम असेल, हे सगळं काम हे मंडलिक साहेबांनी स्वतः केलेलं आहे. त्यांची पूर्ण ताकद त्यांनी लावलेलं आहे आणि त्यांचं नेतृत्व मानून त्यांचा वसा आणि वारसा हे संजय मंडलिकांना लाभलेला आहे. अत्यंत धाडसी आणि एक चांगला निर्णयाचं काम घेण्याचं काम हे संजय मंडलिक करतायत. कच्च्या कालव्यातनं पाणी आणायचं साधी गोष्ट नाही. त्यामुळे ते त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये कामाचं केलेलं आहे. सगळ्यात मोठी हीच गोष्ट आहे पाणी प्रश्नाची म्हणताय की शेतकरी म्हणून आणि सामान्य नागरिकांनी खेड्यापाड्यातल्या लोकांना सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न असतो तो पाण्याचा प्रश्न असतो. आणि शेतीला सगळ्यात म्हणजे आपल्याकडली जी प्रगती दिसते, सुजलाम सुफलामता दिसते, ही पाणी प्रश्न 4 कारखाने तालुक्यामध्ये आहेत, हायेस्ट दर देणार आहेत. मी शेतकरी संघटनेचा एक नेता म्हणून काम करतोय. गेली 96 पासून क्रांतिवीर नागनाथ अण्णा क्रांतिवीर नागनाथ अण्णांच्या नेतृत्वाखाली माझा चांगला अभ्यास आहे. आज महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले 4 कारखाने अतिशय चांगले दर देत आहेत. 3350 रुपये आता संजय दादांनी दर दिलेला ऊसाचा आणि त्याच्यानंतर 3250 रुपये हे सेनापती कारखान्याने दिला आहे. शाहू कारखान्यानं 3200पर्यंत दर दिलेला आहे. एकदम हायेस्ट दर. तुम्ही कुठेही चौकशी करा, आज महाराष्ट्रामध्ये हे 4 कारखान्यांनी चांगल्या प्रकारे दर दिलेला आहे. त्यामुळं कामगार, ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार हे सगळे खुश आहेत. आणि भविष्यामध्ये आपल्याला प्रचंड काम करायचं, काम शिल्लक काय राहिलेलं नाही. आणि जोडीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ह्या कागल तालुक्यामध्ये 3 गट कधी एकत्र येत नाहीत, ते आलेले आहेत. त्यामुळं ही काळ्या दगडावरची पांढरी रेगा विजयाची, यात कुठल्या आम्हाला देवरेषाची सुद्धा गरज नाही आहे. हा विजय 100% आहे. फार छान बोलला तुम्ही. चळवळीतल्या म्हणजे शेकापच्या चळवळीतल्या म्हणून वेगळ्या मुद्द्यांच्यावरती बोललात की मुळात लोकांना काय हवं असतं, लोकप्रतिनिधी हा विकासात्मक दृष्टिकोन असणारा असायला पाहिजे. आणि तुम्ही त्यांच्या विकासांचा एक पाडाच मांडलात पुढे की या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत ही कामं केल्यात. शाहू महाराजांच्या संसदेतल्या पुतळ्यापासून असेल की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी पुरोगामित्व जपलंयच, त्याचबरोबर विकासही जपलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचे 3 गट कधी नाही ते एकत्र आले. त्यामुळं आता आम्हाला कुणाची गरज नाही. त्यामुळे विजयाची निश्चिती तुम्हाला. हा काँग्रेस हद्दपार झालेला कार्यकर्ता म्हणजे काय ते आमचं इथं मतदारसंघ आहे. इथं काँग्रेसचं आमच्या तालुक्यात नाव सुद्धा नाही. एक शाखा तुम्हाला मिळणार नाही. एक शाखा दाखवा, 1000 रुपये बक्षीस मिळवा. काँग्रेसची शाखा दाखवा, 1000 रुपये बक्षीस मिळवा तुमच्या माहितीसाठी. त्यामुळं वेगळा मुद्दा बोलायचा आहे का? पाठवून बसलाय हे सगळं या पद्धतीनं आपलं चाललेलं आहे. काय म्हणताय? मुरगुड नगरपालिकेला ज्यावेळी त्यांनी म्हणजे सत्ता आणली त्यावेळी जो वचननामा त्यांनी जो जाहीर केला तो वचननामा जसाच्या तसा त्यांनी अगदी व्यवस्थित पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर मुदा तिट्ट्यावर जो बुद्रगडमध्ये कॅनॉल गेलेला आहे तो सरकार दरबारी नोंद नव्हता आणि त्याला आता ते प्लॅस्टर चालू आहे. साहेबांनी मंडलिक साहेबांनी त्या काळात तो कॅनॉल केला, पण त्याला प्लॅस्टर करायची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी प्लॅस्टर करायचा तो कालवाच नोंद नव्हता. तो खासदार संजय दादांनी नोंद करून त्याला प्लॅस्टरची मंजुरीसुद्धा आणल्या, कोट्यावधी निधी आणलेला आहे. म्हणजे मंडलिक साहेबांचा, थोरल्या मंडलिक साहेबांचा वारसा आणि वसा त्यांनी तंतोतंत पाळलेला आहे आणि त्या पद्धतीनेच ते कार्य करत आहेत. आणि वचननामाला बांधील असून सगळे प्रश्न कसे सुटतील, गोरगरीब जनतेपर्यंत आपल्याला कसं पोचता येईल ते पोचलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेक समस्याला त्यांनी तोंड दिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कोरोनाच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी दवाखाने काढलेले आहेत. त्याचबरोबर पुरामध्ये स्वतः जाऊन बऱ्याच जणांचे जीव वाचवलेले आहेत. मुद्दे मला भरपूर ठिकाणी ग्राउंड रिपोर्टमध्ये मिळालेत. आता इथं की सुद्धा त्यावेळी अन्नाची समस्या लोकांना होती, त्या अन्नदान सुद्धा त्या ठिकाणी पोचवायचं काम त्यांनी
आवर्जून केलेला आणि असा हा तळागाळातला ग्रामीण लोकांची जाण असणारा खासदार आहे. लोकांचा मग तक्रार दुसरी एक होती मतदारसंघामध्ये की त्यांचा संपर्क जास्त नाही आहे किंवा गावापर्यंत येणं होत नाही आहे. काय झालंय, हा मतदारसंघ 19 लाखाचा मतदारसंघ आहे, 6 तालुके आहेत, लोकांना माहिती नाही. हा लोकांच्या डोक्यात मतदारसंघ आहे. 6 तालुका आहेत, 6 आमदार आहेत, 19 लाख मतदार आहेत, जवळजवळ 750 गावं आहेत, 776 गावं आहेत. एवढ्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही. खासदारांचं काय काम आहे? कायदा करणे. खासदारांचं काय काम आहे? कायदा करणे आणि तो अंमलात आणणे, जनतेपर्यंत पोचविणे आणि जो निधी येईल त्याचं योग्य तऱ्हेनं गाववार वाटप करणे हे खासदारांचं काम आहे. आज मला सुद्धा वाटते आमच्या गावात दादा यावेत, दररोज आम्हाला दर्शन व्हावं, शाहू महाराज यावेत, होऊ शकत नाही ते. कारण का ह्या कामातनं वेळ मिळत नाही आणि संसदेचं कामकाज किमान 100 दिवस चालतंय वर्षातून, त्यामुळे तिकडे त्यांना जाणं गरजेचं आहे. आणि इतर मुद्दा आहे की त्यामुळे त्यांची अवेलेबिलिटी लोकांना दिसत नाही, परंतु त्यांचं काम आहे. खूप जण लोक पुढे बसलेत. चला काय खासदारांनी आतापर्यंत जे खासदार होऊन गेले त्यात सगळ्यात जास्त निधी आणायचं काम संजय दादाने केलंय. 622 गावांना निधी दिलेला आहे त्यांनी केंद्राच्या माध्यमातून. कामं सुरू झालेले आहेत. प्रचाराचाच मुद्दा तुम्ही समोर घेतला, काय मुरगुडमध्ये जे हे आपण ज्या मंदिराच्या समोर बसलोय हे हेमाडपंथी मंदिर आहे, पूर्ण दगडी मंदिर बांधलेलं आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रेक्षणीय स्थळ म्हणून या ठिकाणचे आमचे खासदार संजयदादा मंडलिक, मंत्री मुश्रीफ साहेब, स्थानिक पातळीवरचे पाटील गट आणि इतर सर्व गटांनी या मंदिराची उभारणी केली आणि या ठिकाणी असणारं बाळूमामाचं देऊळ आहे आणि त्या ठिकाणचा ओघ या ठिकाणी मुरगुडला आलेला आहे. म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून संजयदादा मंडलिक आणि सर्व या आपल्या युती पक्षानं या ठिकाणी पर्यटनाचे एक केंद्र म्हणून या ठिकाणी या मंदिराची उभारणी केली. यामुळं या लोकसभेच्या रिंगणामध्ये मंडलिक दादा यावेळी चांगल्या मताने निवडून येतील, कारण तिन्ही पक्ष या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारचा मतदानाचा टक्का मागच्या वेळीपेक्षा सुद्धा लाखाच्या पटीत आणि वाढणार आहे, एवढी आमची अपेक्षा आहे. असं वाटतंय तुम्हाला? माझा पुढचाच प्रश्न त्याला धरून आहे की एकंदरीत तुम्ही आता जसं म्हणाल की 3 पक्ष एकत्र आलेत, वेगवेगळे नेते जे कधीही एकत्र येत नव्हते जसं यांनीही मानलं की ते आज एका छताखाली आहेत, तर त्यांचे कार्यकर्ते मंडलिक साहेबांना मतं करतील का? सर्वच कार्यकर्ते एक जिन्सीने प्रत्येक मेळाव्याला, प्रत्येक संघटनेला एकत्र येतात. कुठल्याही प्रकारचा कुणाच्याही मनामध्ये शंका नाही, कारण तिन्ही पक्षांनी स्वतःचं वेगवेगळ्या अगोदर मेळावा घेतलंय आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वजण आपण एकत्र येतोय आणि त्यामुळं कुठल्याही समाजामध्ये भेदभाव असा नाही आहे की आपल्याला मत हे करणार नाहीत, कारण सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत हा तिन्ही गट पोचलेला आहे. कारण मुश्रीफ साहेबांचं काम असू दे, मंडलिक साहेबांचं काम असू दे किंवा राजे समरजित गाडग्यांचं काम असू दे, तळागाळापर्यंत ते आलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कागल तालुक्याला सर्व जो मतदार आहे तो मंडलिकांच्या पाठी त्यांच्या नेतृत्वाचं ऐकून मंडलिक साहेबांच्या पाठीमागे राहील असं तुम्हाला वाटतंय? काय वाटतंय एकंदरीत राजकारणाबद्दल? आता कशी परिस्थिती आहे माहिती आहे, राजकारणाबद्दल मी फारसं काय बोलू इच्छित नाही, पण मंडलिक साहेबांचा स्वभाव असा आहे की ते करतात भरपूर पण दाखवत नाहीत. मी त्याचं एक उदाहरण झालं तर आपण मुरगुड वाघापूरचा जो पूल आहे हा पूल बांधून 10 वर्ष झाले, पण त्याचा आज देखील बांधलाय हा मंडलिक साहेबांनीच. काय म्हणते मी गावचा नागरिक आहे, आज देखील त्या पुलाचं पाटी नाही, उद्घाटन नाही, काय नाही. तुम्ही जे म्हणताय की वाड्या वस्त्यांच्यावरती साहेब पोचलेच नाहीत, आज सतीश पाटलांचा म्हणजे मी ठाम त्यांच्यावर बद्दल बोलू शकतो की त्यांनी एवढंसं करतात आणि एवढी त्याची जाहिरात करतात. म्हणजे त्याचं काय म्हणतात ते चॅनेल स्वतःच असल्यामुळे की करमणुकीचं जास्त हे आहे त्यांच्याकडे साधन आहे. त्यामुळे ह्यांचा कसा विषय आहे, केलं तर ती दाखवावं अशी त्यांची प्रवृत्ती नाही आहे. काम करत राहणं हा पूर्णतः मंडलिकांचा. आणि राहायला सवाल कसं, आज आपल्या तालुक्याचा जर विचार केला तर 2.25 ते 2.5 लाख मतदान आहे. तर म्हणजे आज आमच्या गावात पकडलं असं तर त्यांना बूथ लावायला बूथ कमिटीत माणसं नाही आहे. म्हणजे हीच कागल विरोधी पक्षांना बूथ लावता देखील येणार नाही. या कागल तालुक्यात तरी अशी परिस्थिती आहे. कागल असू दे, चंदगड असू दे, आजरा, राधानगरी ह्या 4 तालुक्यात अशी परिस्थिती आहे. आज त्यांनी म्हणतात की आम्ही राजेंचा वारसा आहे. सगळं मत मान्य आहे, राजेंचा वारसा आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण पाणी जे आज आपण काळामोडीचं जे पाणी आणलं ते फक्त साहेबांच्यामुळे इकडे आणलेलं आहे. ही जी सगळी जी हिरवळ वगैरे झालेली आहे ही साहेबांच्यामुळे झाली. छान माहिती सांगितली. ही साहेबांच्यामुळे झालेली आहे. म्हणजे ह्यात कोणी सिंहाचा वाटा कोण मानू शकत नाही की तलाव बांधलं पण त्याचं गावापर्यंत किंवा शेतापर्यंत पाणी पोहोचवणं महत्वाचं होतं. त्या पाण्याचा वापर हा महाराजांच्या यांच्यामुळे झालेला आहे, मंडलिक साहेबांच्यामुळे झालेला आहे. त्यामुळे त्यांना माझं तर एकंदरीत तुमच्या लोकांची जी मतं आहेत ही एवढी विकास कामं झालेली आहेत, इतकं लोकांच्यासाठी अवेलेबल असणारे नेते आहेत,
तर आता या निवडणुकीमध्ये पूर्ण मतदारसंघात म्हणतोय मी, आता हा फक्त नाही आहे तर 6 विधानसभा मतदारसंघ जसे आहेत तर याच्यावरती याचा परिणाम होऊन मतात परिवर्तित होईल असं वाटतंय. होणार की 100% काय अडचण येणार नाही. म्हणजे माझं तर वैयक्तिक मत आहे की त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून 100 त्यांना प्रचार करायची सुद्धा गरज नाही. मंडलिक साहेबांना प्रचाराची सुद्धा आवश्यकता नाही. बरोबर आहे का? कारण त्यांच्याकडे बोलायला मुद्देच नाही आहेत. म्हणजे हेच बंटी पाटील आमचं ठरलंय म्हणत गेल्या पंचवार्षिकला साहेबांच्या पाठीशी होती आणि आता स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी तिकडल्या साईडला जाऊन बसतात. तुमचा रोष आहे हे काय तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी काय पण करताय. आमचं आम्ही पण ठरवलेलं आहे ना. आम्हाला पण कुणी सांगायची किंवा कुणी विचारायची काय गरज नाही. आणि काय आपली मतं ठरवत काय विषय महत्वाचा झालाय, साहेबांचं नाव येत नाही कारण का स्थानिकचा सरपंच म्हणतोय मी निधी आणला, पण ऍक्च्युअली तो संजय दादांनीच दिलेला असतोय. त्यामुळे दादांचं नाव चर्चेत न येण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं ते आहे. आज मुश्रीफ साहेबांनी निधी आणला, मुश्रीफ साहेबांचं नाव येत नाही पण तो सरपंचच गावभर सांगत असतोय मी निधी आणला. बरोबर आहे का बघा. त्यामुळं आणि एक काय विषय आहे साहेब, साहेबांचं जे काम आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष कामातूनच दिसतंय. ते सांगायची किंवा ती जाहिरात करायची अजिबात गरज नाही. बरोबर आहे का बघा. त्यामुळे तुमच्याकडे येतो आता आणि आता जर तुम्ही बघितला हे म्हणजे कागल तालुका हे राजकीय विद्यापीठ म्हणले पूर्ण आपल्या जिल्ह्यात असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, इव्हन इथं जे उगतंय पिकतंय तेच सगळीकडे म्हणजे तुम्हाला 100% मूर्ती ते. आणि हे कागल तालुक्यातलं मुरगुड हे शहर असं आहे की मुरगुडमध्ये जो काही बदल होईल तोच अखंड तालुक्यामध्ये आणि कागल तालुक्यामध्ये जो बदल होईल तो अखंड जिल्ह्यामध्ये होतोय. म्हणजे आजपर्यंतचं उदाहरण आहे इथे. जरी तुम्ही म्हणजे आता इथं बघितलं तर सगळी ज्येष्ठ मंडळी पण आहे, तरुण मुलं पण आहेत. आणि तरुण मुलांच्या मधले एक आकर्षण म्हणजे काय, म्हणजे आता महायुतीचे आपले उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक साहेब उभारलेले आहेत. आणि मोदी साहेबांचं देखील इतकं मोठं कार्य आहे की G20 सारखी परिषद भारतामध्ये घडवून आणायची. त्याप्रमाणे 370 सारखं कलम हटवायचं. एव्हन तुम्हाला काश्मीरच्या मुद्द्यावर जर बघायला गेले तर काश्मीरमध्ये 30 दिवसातलं 15-20 दिवस कर्फ्यूज असतात. म्हणजे आमचे मित्रमंडळी आहेत मिलिटरीमध्ये, आर्मीमध्ये, ते सांगतात की 2014 पासून ज्यावेळी मोदी सरकार म्हणजे भारत सरकार म्हणून आले स्थापन झाले त्यावेळीपासून 26 जानेवारीला देखील आजपर्यंत कधी इंटरनेट सेवा बंद नाही किंवा दूरध्वनी सेवा बंद नाही. कंटिन्युअस दूरध्वनी असेल किंवा जे प्रसार माध्यम आहेत तुमची, तुम्हाला देखील एव्हन आता तुम्ही मीडिया म्हणून आहे, तुम्हाला देखील माहिती असेल की मीडिया म्हणून तुम्हाला काश्मीरमध्ये स्वतंत्ररित्या जाताच येत नव्हतं किंवा प्रसारणच करता येत नव्हतं. परंतु मोदी सरकारचे इतकं धडाडीचे निर्णय आहेत, निर्णय क्षमता घेणारे नेते आहेत. आणि मोदी सरकारला बळ देण्यासाठी संजय दादांना निवडूनच दिलं पाहिजे. म्हणजे एक मला एक युवक म्हणून वाटतंय. एकंदरीत पंतप्रधान मोदी साहेबांनी जे केलेले कामं आहेत 370 कलम असेल, राष्ट्रीय सुरक्षेचा तुम्ही जो मुद्दा किंवा विकासांचे जे मुद्दे घेतले तर याच्यासाठी संजय दादांचा तो एक चेहरा आहे की त्यांना पुढे पाठवला पाहिजे असं म्हणतात. त्यांनी देखील त्याच पद्धतीने मोदी साहेबांचे असेल, एकनाथ शिंदे साहेबांचे असेल, यांच्याच म्हणजे नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याला जवळजवळ 800-900 कोटीचा निधी आणलेला आहे. आता जसं तुम्ही म्हणताय की खासदारांचं काम काय किंवा काय खासदाराचं काम रस्ते किंवा गटारीपुरतं मर्यादित नाही आहे. हा, ते केंद्रीय लोकसभेमध्ये जे काही घटना दुरुस्ती असेल किंवा अन्य काही ज्या गोष्टी असेल हा फक्त खासदार करू शकतो. नाहीतर मग नगरपालिका, ग्रामपंचायत मग कशाला ठेवल्या असं, फक्त खासदारच ठेवला असता ना. हा, जर सगळ्यावरच नियंत्रण गल्लीतल्या रस्त्यापासून गटारीपर्यंत जर ठेवायचं असते तर राज्यघटनेत बाबासाहेब आंबेडकरांनी पंचायत राज त्यासाठीच तर निर्माण केलं की पंचायत समिती, जिल्हा परिषद असतील, ग्रामपंचायत त्यांना ते स्वायत्तता देऊन ती कामं. मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला आहे की आज सरपंच ठरवू शकतोय की माझ्या गावामध्ये कुठला निधी कशासाठी वापरायचा आहे. याच्यापूर्वी असं नव्हतं. पंचायत समिती ठरवेल तो निधी द्यायचं, जिल्हा परिषद ठरवेल तो निधी द्यायचं, आमदार ठरवेल तो निधी द्यायचा, खासदार ठरवेल तो निधी द्यायचा. परंतु ज्या गावची काय अडचण आहे, आता मुरगुड गावची काय अडचण आहे, नगराध्यक्ष साहेब आहेत, ते नगराध्यक्ष साहेब तुमचा निर्णय घेऊ शकतात की बाबा माझ्या मुरगुडवासियांना मुबलक पाणी पाहिजे. थेट नळपाणी योजना आता आमच्या इथे मुरगुडमध्ये संजय दादांच्या असून दे, मुश्रीफ साहेबांच्या असून दे, राजे साहेबांच्या प्रयत्नातून थेट नळपाणी योजना इथं मुरगुडमध्ये आलेल्या आहे. मग हा जी तुम्हाला भूमिका दिलेली आहे की तुमच्या गावासाठी तुम्हाला काय उपलब्ध आहे ते तुम्ही मुद्दा सुरुवातच असा केलात की मोदी साहेबांच्या विकासाकडे बघून, त्यांनी केलेल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याकडे बघून सुद्धा खूप लोक मंडलिक साहेबांच्या पाठीमागणे येतील आणि त्यांना मतदान होईल. राम मंदिराच्या प्रकरणात काय वाटतं की त्याच्याही मताधिक्यात नक्की राम मंदिराचा हा मुद्दा माझ्या मध्ये 1900 परिणाम होईल 100% होणार. कारण 1900च्या शतकापासून हा राम मंदिरचा कळीचा मुद्दा आहे. कारण की ते भाजप सरकारनेच
त्याच्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा उचलून राम मंदिर साकार होण्याचं जे काम केलं हे भाजप सरकारनेच केलं आहे. आणि या युवा पिढीला किंवा एक हिंदू म्हणून किंवा मराठा म्हणून एक जे प्रभू श्रीरामांची आस्था आहे ते टिकवण्याचं काम हे भाजप सरकारनेच केलं आहे. या त्याचाही परिणाम 100 होईल 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 100% होणार. निवडणुकीत शेवटी नेमकं काय होते, तुम्हाला काय वाटतं वेगळं? आता ही सगळी जी लोक बोललीत हे काय 100% खरंच आहे, पण मी जर बोलणार असतं तर मी मेडिकलच्या मुद्द्यावर बोलणार आहे. आता सर्वसामान्य आरोग्य विभागावर बोलणार आहे. सर्वसामान्य माणूस दवाखाना म्हटलं तर पूर्णपणे हताश होऊन जातोय. संजय दादांनी जो ESIचं हॉस्पिटल पूर्णपणे बंद अवस्थेत होतं, त्याचा मुद्दा लोकसभेत उठवून त्यासाठी 40 कोटीचा निधी मंजूर करून आणून ते ESIचं हॉस्पिटल चालू केलं. आता जे आपले MIDC कामगार आहेत त्यांच्या घरातल्या सर्वांना मोफत तिथे आरोग्य सेवा देण्याचं काम केलेलं आहे. कोरोना काळात संजय दादांचं एवढं योगदान आहे की त्याचा स्वतः अनुभव मी घेतलेला आहे, कारण माझे वडील स्वतः कोरोना काळात मयत झालेले आहेत. माझ्या पूर्णपणे पाठीशी संजय दादा मंडलिकच होते. यामुळे तुम्हाला असं वाटतं की हे जे 100% हा म्हणजे जे पहिलं आरोग्यावरती आणि ऑफकोर्स तुम्ही ते सहन केलंय कोरोनामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला त्या आरोग्याचं महत्व माहित आहे आणि त्यासाठी लोकप्रतिनिधींना प्राधान्याने काम करायला पाहिजे असं म्हणतात. त्याच्यावरती त्यांनी काम केलंय. आम्हाला बेड उपलब्ध त्यावेळी बेड मिळत नव्हते, पैशाचा खेळ चालू होता सगळा. संजय दादा मंडलिकाने आम्हाला बेड उपलब्ध करून दिला कोल्हापूरमध्ये. त्यामुळे त्यांचं एक ऋण फेडण्याची सध्याची वेळ आहे आणि तुमच्यासारखे तरुण त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. कोल्हापूरचे आरोग्य दूत म्हणून संजय मंडलिकांना आपण म्हटलं पाहिजे. हे वेगळे वेगळे मुद्दे, वेगळे पैलू त्यांच्या कामाचे खरंच लोकांसमोर यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटते का? मला काय महाराज आता तुम्ही ते म्हणजे उमेदवार जो दिलाय ते माझ्या दृष्टिकोनात हे उमेदवार पूर्णपणे चुकीचा आहे. कारण की महाराज जे उठतात 2 वाजता दुपारचं, तर ते सर्वसामान्यांची कामं काय करणार हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्यांची जी म्हणजे आता ते महाराज पुरोगामी जे त्यांचं नेतृत्व आहे ते तिने काय म्हणजे आजपर्यंत कुणाची सर्वसामान्यांचं एकही काम केलं नाही. आता त्यांच्या जरी त्यांना भेटायला जरी जायचं झालं तरी 50 रुपयेचं हे शुल्क मोजावं लागतंय. आणि तिने आजपर्यंत काय केलेलं, आजपर्यंत काही केलं नाही. तिने स्वतः फक्त चैनीसाठी तिने आपली तुमचा महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या वरती फार रोष आहे, त्यामुळे तुम्ही मंडलिक साहेबांच्या बाजूने आहात असं म्हणायचं. तुम्ही आता हा मुद्दा बोलला, त्यांनी मगाशी त्याच्यावरती मला त्यांचा आणि माझा म्हणजे वेगळा ह्या विषय आहे. महाराज यांनी आजपर्यंत काही केले नाही. चैनीसाठी तिने आपली 15,000 एकर ही जमीन विकलेली आहे. परत तिने आजपर्यंत जे हे होतं आपलं पॅलेस वगैरे आहे त्यातलं आजपर्यंत किती आहे शिल्लक ते सुद्धा तिने विकले गेलेले आहेत. हा एक तुमचा रोषाचा भाग आहे म्हणायचं तुम्हाला. शेवटी निवडणूक आहे, कोणाला काही तरुणांना वेगळे मुद्दे बोलायचे आहेत, असू दे, काही बोलायचे नसतील तर राहू देत, परंतु फार छान चर्चा झाली. फार महत्वाचे मुद्दे आणि फार वेगळे मुद्दे बऱ्यापैकी मंडलिक साहेबांच्या बाजूचे असतील, परंतु फार वेगळ्या अँगलवरती चर्चा झाली. तसं म्हणायला गेले तर राजेश शाहू हे त्यांच्या रक्ताचे खरे म्हणजे रक्ताचे जरी असले तरी खरे म्हणजे त्यांच्या वसाने वारसाचे जर खरे विचाराचा वारसा असेल तर प्राध्यापक संजय मंडलिकच हे खऱ्या विचाराचे वारसदार आहेत. रक्तानं आलेलं काय जास्त वेळ टिकत नाही, कारण की विचाराचं जे वार आहे. आणि कागल तालुका आणि कोल्हापूर जिल्हा असा आहे की तुम्ही राजे महाराजे जरी असला तर याच मंडलिक साहेबांनी संभाजीराजेंचा पराजय केलेला आहे. आणि नक्कीच प्राध्यापक 2009ची पुनरावृत्ती होईल असं तुम्हाला म्हणायचं आहे. सांगा की आता तिने एवढे 6 वर्ष राज्यसभेवर कोणतं काम केलं किंवा कोणत्या एक बोलणं झालं की मालोजीराजेंचा त्यांनी घेतला, संभाजीराजेंनी किंवा पण आता तालुक्यामध्ये तिने कोणाला नोकरीला लावलंय, किती जणांना लावलंय, जिल्ह्यामध्ये बेरोजगारी किती वाढलेली आहे. पण आता बऱ्यापैकी कागल तालुक्यामध्ये मुश्रीफ साहेब असतील, संजय दादा असतील, तर हजारो कामगार किंवा कार्यकर्ते हे त्यांनी त्यांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला आहे असं मला वाटतं. तरुणाईच्या बेरोजगारीवरती मंडलिक घराण्यांना फार चांगलं काम केलं असं म्हणायचं तुम्ही. सर मी पुन्हा जरी तुम्ही कुठल्याही कागल तालुक्याच्या कानाकोपऱ्यात गेला तर पाणी हा एकच मुद्दा असा आहे की पाण्याशिवाय आपलं जीवनच नाही, जीवनच जगू शकत नाही. आणि क्रीडा संकुल असेल, या पुढे या. नमस्कार. नाही, उलट अशा जाणकारांची मतं काही मला पाहिजे होती. आणि तुमचं वय आता 72 आहे. बरं, मी 1972ला SCC झालो. त्यावेळेला इथं बरीचशीच माणसं अशिक्षित लोक बरीचशीच होती. तालमी साहेबांनी, जुन्या साहेबांनी तालमी काढल्या, मुलांना मोठ्या माणसांना ती वळणं लावली तालमीत खेळायची. परत
आता नवीन शिक्षणासाठी त्यांनी सोय केली प्रत्येक ठिकाणी जुन्या मंडलिक साहेबांनी. तोच वारसा ह्या मंडळींनी चालवला आहे. मुरगुड भागात फिरत असताना एका ठिकाणी म्हणजे बस स्टँडला खूप सारे लोक बसलेले दिसले, बाहेर उभा होतीत आणि एका राजकारणावरती आपण चर्चा करूया का म्हटल्यानंतर खूप सारे लोक आतमध्ये येऊन बसलेत. आता वेगवेगळे मुद्दे येतील, परंतु मुळात इकडचा भाग जो आहे तिथं एक एकांगी असा का असेना, परंतु एक मुद्दे निघत आहेत, परंतु वेगळे पैलू निघत आहेत एखाद्या उमेदवाराचे असतील. पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत डिजिटल कोल्हापूरमध्ये. तुमच्याकडे येतो. सध्या लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. वेगवेगळे नेते आता प्रचाराला तुमच्यापर्यंत येतील. प्रचार आता जोरात सुरू झाला. अजून उमेदवारी अर्ज भरलेले नाही आहेत. 2 उमेदवार मातबर तर सध्या दिसत आहेत. अजून 2-3 चर्चेमध्ये आहेत. अपक्ष पण उभे राहतील. डॉक्टर चेतन नरकेंच्या पासून अजून कोणकोणतरी नावं आहेत. परंतु त्याच्या आधी तुम्हाला काहीतरी एक वेगळं मत वाटतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही लोकांच्याकडनं हेच जाणून घेतोय, तुम्हाला भावलेला नेता नेमका काय त्याचे गुण आहेत की जेणेकरून लोकांनी त्याला मतदान करायला पाहिजे. कारण संजय दादा म्हटले का मतदान का करायचं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 850 कोटीची विकास कामे झालेले आहेत. मी ग्रामीण भागातला आहे. माझ्या गावामध्ये 1.5 कोटीची काम. माझं कुर्णी गाव. आणि संजय दादा म्हटलीच्या बद्दल ते भेटत नाहीत, हे भेटत नाही, असं काही बगल बच्चांनी उठवलेलं कारस्थान आहे. दादांचं म्हणजे मी दादांच्या जवळ जाऊन बघितलेलं आहे. दादांचं काम अगदी उत्तम आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागल्या वर्षी ज्यावेळी दादा 2.5 लाखांना मतदान निवडून आले, परंतु दादा शिंदे गटात गेले. का गेले याचं कारण सांगतो. विकास कामासाठी दादा शिंदे गटात गेले. फक्त कोल्हापूर जिल्ह्यात विकास व्हायचा असेल तर माननीय संजय दादा मंडलिकांना निवडून देणं काळाची गरज आहे. कारण मंडलिक साहेबांच्याबद्दल बोलत असताना दादांचं नेतृत्व चांगलं आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद असू देत, गोकुळ संघात काम दादाने केलेलं आहे. परत दादांनी विविध माध्यमात म्हणजे आज प्राध्यापक दादा म्हणून काम करतात, पण दादांचं नेतृत्व चांगलं आहे. सर्वसामान्य दादा मिसळतात, गोरगरिबांची कामं करतात. हे तुमचे मुद्दे झाले. मग एकत्रित काय होईल आताच्या लोकसभेमध्ये? आता लोकसभेला आमचं त्या जनतेने ठरलेलं आहे. काय जनते निर्धार पुन्हा संजय दादा मंडलिकच खासदार. कारण मी ग्रामीण भागाचा कार्यकर्ता आहे. कारण संजय दादा अजून फॉर्म भरले नसल्यामुळे प्रचार एवढा तापलेला नाही आहे, अजून एवढं वातावरण तापलेलं नाही, परंतु तुमच्यात एक तापलेला उर्मी आलेली आहे. उर्मी याचं कारण काय, खासदार सदाशिवराव मंडलिकांची पुण्य या कोल्हापूर जिल्ह्याची आहे, साहजिकच आहे. आणि आदरणीय आमचे जे विरोधक आहेत, आदरणीय शाहू महाराज, त्यांच्यावर आम्हाला आदर आहे. परंतु माझं मत आहे की वैयक्तिक टीका करून आम्हाला शाहूराजेंच्याबद्दल आदर आहे. पण मी असं उलटं साहेब तुम्हाला विचारतो की संजय मंडलिक भेटत नाही असं मुद्दा काही बगलपच्चाने केला आहे. परंतु आम्हाला राजवाडा भेटत असताना हुजरेगिरी करण्याची वेळ येणार आहे आम्हाला. ही अडचण. काल परवा सामान्य नागरिक प्रत्येकाची मतं असतात, त्यातलं तुमचं हे एक मत आहे, जेणेकरून त्यामुळे वाटतं की प्राध्यापक संजय दादा मंडलिकांना पुन्हा एकदा चान्स देण्यात यावा. काय वाटतंय? शाहू छत्री घराण्याचं कसं आहे, त्यांच्या गादीला मान देऊन एक कोल्हापूर जिल्ह्यातील मोदी साहेबांनी खासदार म्हणून त्यांना लोक विधान परिषदेवर घेतले, ते राज्यसभेवर घेतले संभाजीराजेंना. त्यावेळेला त्यांना चालले. मग आता असं काय झालं अचानक की मोदी साहेब नको झाले? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला एकंदरीत की शाहू म्हणजे राजघराण्याला त्यावेळी राज्यसभा चालली आणि आता का नको झाले? आता मोदी त्यांना चाललेत, 6 वर्षे त्यांनी त्याच्यासोबत राहिलेत, आता का नको झाले? आणि कोरोना काळात म्हणा किंवा महापूर आला, ह्यावेळी त्यांचं कार्य काय आहे? आपले मंडलिकांचे कसं त्यांनी सहकार्य केलं आहे. मुरगुडमध्ये त्यांनी बरीच विकास कामं केलेली आहेत. त्यांचे विकासाचे बरेचपैकी रोडचे म्हणा, पाईपलाईन म्हणा, अंबाबाईचं मंदिरसाठी म्हणा, योगदान भरपूर आहे त्यांचं. त्यामुळे एकंदरीत वाटतंय की मंडलिकांनाच लोकांनी भरभरून मतदान करावं असं आमचं म्हणणं आहे. शेवटी निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये कधी काय होईल काय सांगता येत नाही. अजून प्रचाराचे मुद्दे अजून बाहेर यायचे आहेत. काय वाटतं एकंदरीत लोकसभेच्या निवडणूक? आम्ही कायमच राजघराण्याचा आदर करत आलोय, त्यांच्या गादीचा मान ठेवत आलोय. पण आज तागायत आम्हाला राजेसाहेबांची किंवा राजे घराण्यांचं कुठलंही कर्तृत्व समोर आमच्या आलेलं नाही आज तागायत. आता तसं बघता तुम्ही मंडलिक साहेबांनी आश्रमशाळा काढल्या, शाळा काढल्या भरपूर. त्यांनी इथं आपल्या खेडेगावांसाठी इथं शाळा वगैरे, आश्रमशाळा वगैरे काढलेल्या आहेत. गोरगरिबांची मुलं इथं शाळेमध्ये शिकत आहेत. पण हीच मुलं जर आपण राजवाड्यावर पॅलेस दाखवण्यासाठी जर घेऊन गेलो तर तिथं 20 रुपये 50 रुपये हे मुलांच्याकडनं आकारले जातात. हे कशासाठी? एवढी त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे काय? हे घेऊ नये असं आमचं मत आहे. त्यामुळं आमचा पूर्णपणे कल हा संजयदादा मंडलिकांच्याकडेच आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. त्यांनी केलेल्या या कामांच्या मुळे असेल, आश्रमशाळांच्या कामाच्या मुळे असेल, तुम्हाला वाटतं की त्यांच्या पाठीमागच तुमच्यासारखी तरुण आहे? काय वाटतंय? एकंदरीत आता संजयदादा
म्हणजे हवा एकंदरीत संजय दादांचीच आहे असं म्हणायचं. संजय दादांचीच. कशामुळे आता ते असे वाढत निघाले? कागल तालुक्यातील दिग्गज जेव्हा एकत्र आल्यात त्यावेळी सिंह आणि हरिण एकत्र येऊ शकतंय, मग जनता काय येऊ शकत नाही. समर्जित राजे आणि हसन मुश्रीफ साहेब एकत्र येऊ शकतात संजय दादांसाठी, मग जनता येऊ कशी शकत नाही. त्यामुळे जनतेनं पण एकत्रित यायला पाहिजे असं जनता येणारच आहे. आणि मुश्रीफ साहेबांचं काम किंवा संजय दादांचं काम सगळ्यांनी जिल्हाभर माहीत आहे. त्यांनी कुठल्या तालुक्यातनं आलाय किंवा काय हे विचारत नाहीत, पण त्यांच्या सहकारी म्हणून आता संजय दादांचे सहकारी म्हणून मुश्रीफ साहेब आहेत आणि त्यांनी भरघोस असं निधी आणण्याचं काम केलेलं आहे. इथं एकाही ह्याच्यात साधा डांबरी हे विदाऊट डांबरीचा हे नाही. रस्ते सगळे चांगले आहेत, एकंदरीत विकास कामं. दुसरा तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगितलात की महायुतीतले मातबर नेते जे आहेत त्यांचा असणारा मतांचा गट्ट्यांचा एक फायदा परत या निवडणुकीमध्ये संजय दादांना होईल. हरित क्रांती ही नांदलेलीच आहे. आपल्या गैबी बोगद्यातून पाणी आणण्याचं काम संजय दादांच्या वडिलांनी केलेलं आहे आणि तेच पुढे वारसा चालवत आहेत. हा, या गोष्टीवरती पण आता दोन्हीकडनं होत आहेत की राधानगरी धरणाबद्दलचं जे इकडल्या भागामध्ये पाणी प्रश्न जो सुटला त्याबद्दल हे बोललं जाते. आणि तुम्ही आता म्हणलात की काळमोडीच्या धरणातल्या पाण्याबद्दलचा मंडलिकांनी केलेल्या कामाचा आणि कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी असंख्य जणांना रोजगार दिलेला आहे. एकंदरीत वाटतंय आता राजकारणामध्ये हवा निर्माण झाली त्यांची. 100% ही सीट लीड नाही ना. शेवटी निवडणूक आहे, काय वाटतंय निवडणुकीमध्ये आता? अडचण नाही, संजय दादा हे निवडून येणारच बिंदास. कुठला मुद्दा तुम्हाला असा त्यांचा भावलेला आहे की जेणेकरून त्यांनी पुन्हा निवडून यावं असं वाटतंय? कायम ते राजकारणात आहेत आणि परत संस्था सगळ्या उभा केलेल्या आहेत. कागल तालुक्यात नाही तर जिल्ह्यातनं पूर्ण विकास कामं केलेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून ते लोकांशी जुळलेले आहेत, नागरिकांशी जुळलेले आहेत. नागरिकांना मगाशी काही मुद्दे मला तरुणांनी सांगितले की ते एनी टाइम अवेलेबल असतात आमच्यासाठी. तर या आहेत की ते ज्यावेळी कामं असते त्यावेळी असतात. जे दिल्लीला गेलेलं काम असतं त्यावेळी राहते ना, त्यावेळी भेटत नाहीत. इतर वेळी भेटतातच की, काय अडचण नाही त्याचा काय. साहजिक आहे, कारण मुळातच हा मतदारसंघ 1250 गावांचा आहे. 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. एक खासदार दिल्लीतली कामं सांभाळून इतर कामं सांभाळून प्रत्येक गावांना भेटी देणं थोड्या अडचणी असतील. काही लोकांनी ही उदाहरणं दिलीत पण, परंतु त्याच्यावरती उत्तर म्हणून नेत्यांनी अजून कधी काय दिलं नव्हतं, परंतु लोकांच्यातनं ही उत्तर मला ऐकायला मिळाली. तुमचं पण पहिल्यांदा स्वागत. कुठले गावातलीच आहात? गावचेच आहात. काय वाटतं आता लोकसभेबद्दल? बघा, संभाजी महाराजांना पहिला मोदी सरकारने राज्यसभेवरती घेतले. 6 वर्ष ते सत्तेत होते. 6 वर्षात त्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी किंवा इथं असून कोल्हापूर जिल्ह्यासाठी किती निधी आणला, काय आणला, कधी कुठल्या समाजाच्या उपयोगी पडलेत काय, त्यांना भेटायचं असले तर ते कधी इथे जिल्ह्यात नसायचे. बरं, मालोजी राजांना त्यांना आमदार केलं, किती दिवसाचे आमदार राहिले. मग आज जर त्यांच्या वडिलांना जर आता खासदार करायचं म्हटले, आम्ही मत द्यायचे म्हटले, उद्या आम्ही कुणाला जायचं, कुणाकडे विचारायचं, आमचे प्रश्न कुणाविषयी मांडायचे आहेत. आणि ह्या जिल्ह्यात जर संजय मंडलिकांना ते आता दोष देत आहेत. कोण म्हणते संजय मंडलिक भेटू शकत नाहीत? अहो 24 तास भेटायचे. जिल्हा परिषद असून देत, गोकुळ असून देत, केडीसी बँक असून देत, सोसायटी सहकार संस्था असून देत, सगळ्या संस्थेतनी त्यांचं काम चांगलं असल्याशिवाय त्यांना लोकांनी तिथंपर्यंत घेतलंय का डोक्यावरती? त्यांचं काम आहे म्हणून त्यांना डोक्यावरती लोकांनी घेतलंय म्हणून मागच्या निवडणुकीमध्ये एवढं मताधिक्य मिळालं. आणि आज त्यांच्या संकट खांद्याला खांदा लावून मुश्रीफ साहेब आहेत, ज्यांनी तरी ह्या जिल्ह्यात कामाचा अतिशय सुंदर असा डोंगर उभा केलेला आहे. आणि जिथं मुश्रीफ साहेब आहेत तिथं गेल्या वेळी 2.25 लाखाचं लीड होतं, ह्यावेळी डबल लीड होणार आहे. तुम्हाला आज सांगतो मी, हा मताधिक्य वाढणार आहे. आणि जोपर्यंत मुश्रीफ साहेब त्यांच्या संकट आहेत तोपर्यंत त्यांना काय कोण सजासजी एवढ्या खाली आणू शकत नाही आहे. आणि हा विजय आहे. तुम्ही आता एकत्रित आकडेवारी मांडली, त्याच्यातनं ते दुप्पट मताधिक्य मिळू शकते असं असते. काय वाटतं तुम्हाला लोकसभेबद्दल? आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा, तर त्याच्यामध्ये जवळजवळ एकूण 900 गावं. 900 गावामध्ये जवळजवळ 700 ते 750 गावांना दादांनी निधी दिलेला आहे. पूर्ण प्रत्येक गावात सर्वे केल्याबद्दल पूर्णपणे. मग दादांनी का काम केलं नाही असं म्हणतात लोक, हे दिसत नाही का लोकांना? आणि संसदेत 555 प्रश्न विचारले, 5वा नंबर आला. हे का आला? हे का बोगस आहे का? मग दादा निष्क्रिय कसं म्हणतात? हा माझा प्रश्न आहे उलटा त्यांना. आता धरण बांधलं कोणी बांधलं? शाहू महाराज, पहिली शाहू महाराज. ह्या शाहू महाराजांविषयी आदर आम्हाला नाही असं नाही आहे, पण त्यांच्या कार्यात मुलीमापन झालं पाहिजे.
मंडलिक साहेबांनी सुद्धा कॅनॉलला पाणी आणलं, हरित क्रांती केली, लक्षात घ्या, बरोबर आहे ना. त्यामुळं आज लोक चांगली जीवन जगतायत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संजय दादा पूर्णपणे 24 तास लोकांनी वेळ देतात काम करायला. त्यामुळे संजय दादा हे लीडनं निवडून येणार, त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आता मगाशी ते काकाने हां दादाना घेतल्याशिवाय जिल्हा बँक असू देत, जिल्हा परिषद असू देत, गोकुळ दूध संघ असू देत, का सत्ता आल्या? मग सत्ता का आल्या? दादा कामात असल्याशिवाय सत्ता आल्या काय? त्यांना घेऊनच सत्ता केली ना. मग ते निष्क्रिय कसं म्हणतात लोक? हे आमचा सवाल आहे उलटा त्यांना. दुसरा मी प्रश्न घेतो इथंच, आता तुमचा एवढा अभ्यास आहे, जसं यांनी आता सांगितलं की मताधिक्य वाढेल, जवळजवळ दुपटीवरती जाईल. मगाशी काकाने एक मुद्दा सांगितला की महायुतीच्या माध्यमातून बऱ्यापैकी जिल्ह्यातले मातबर नेते आता त्यांचं पाठबळ मल्लिक साहेबांना मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांचं आणि मताधिक्य वाढेल. म्हणजे महाडिक साहेबांच्या पासून इकडे घाडगे साहेबांच्या पासून सगळेच, मुश्रीफ साहेब आहेत, इकडं KP पाटील साहेब आहेत, सगळ्यांचेच पाठिंबळ वाढल्यामुळे त्यांचं मताधिक्य अजून वाढेल असं म्हणतात. परंतु हे आकडेवारी असं होईल का? होणार की, वाढणार की, 100% मागच्यापेक्षा लीडनं दादा येणार, त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. त्या पद्धतीने कामच आहे महायुतीचा आलेल्याचा फायदा मल्लिक साहेबांना तोही अजून होईल असं म्हणायचं आहे तुम्हाला. काय बोलायचं राजकारणाबद्दल? या बसा. गावचेच आहेत, उत्साह आला एकदम. गावचेच आहात का म्हणलं? राजकीय पार्श्वभूमी वगैरे असं काय विचार नाही, एकदम उत्साह आला, सामान्य नागरिक. बरं झालं, कारण हेच मुद्दे आम्हाला लोकांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत की नेत्यांची मतं मीडियातनं माध्यमातनं स्टेजवरनं आपण ऐकतो, तुमच्यासारख्यांची मतं, त्यांची नेमकी विचारधारा काय आहे हे आमच्या माध्यमातून पोहोचवायचे. काय म्हणताय? आता आमचे खासदार संजय दादा मंडलिक खासदार निवडून लढवत आहेत, शाहू महाराज लढवत आहेत. पण शाहू महाराजांचं काय योगदान आहे? कोल्हापूर जिल्ह्यासाठी काय योगदान आहे? कोरोनाची काही शाहू महाराज होते कुठं? संजय दादा माझं घरोघरी खेडोपाडी फिरवत होते. एक झालं. महापुराच्या परिस्थितीच्या वेळेला सुद्धा संजय मंडलिकने हे कोल्हापूर जिल्ह्यासाठी फार मोठे योगदान केलं. त्यांच्या महापुराच्या वेळेला स्वतः मंडलिक साहेबांनी ह्या खेडोपाडी पाणी, काळमडीचं पाणी डोंगरी भागात दिलं, कुठलं भरव तालुक्यात पाठवून दिले. त्यांनी नदी जोड प्रकल्प देशातला पहिला असेल तर मंडलिक साहेबांनी केलेला आहे. नदी जोड प्रकल्प हा देशाला कुणा अजून माहिती समजून येत नाही. तिथलं जे पाणी आहे ते सायपनं सोडून, ओढ्यातनं सोडून नदीला आलं. ही 3 तालुका आमच्या इथे मंडलिक साहेबांच्या कृपेनं, आम्हाला इथं व्यक्तिशः बोलाय, पण ते जे कार्य आहे ते मंडलिक साहेबांच्या त्या घराण्यामुळं, साहेबांच्या पुण्यावर संजय दादा मताधिक्य जास्तीत जास्त मतांनी निवडून येणार. म्हणजे सदाशिव मंडलिक साहेबांनी त्यावेळी केलेलं काम हे तुम्ही आता जसं म्हटलात की फक्त जिल्ह्याचाच आदर्श नाही तर पूर्ण देशभर आदर्श झालेला आहे, आणि त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून याही वेळी लोक त्याच्या ऋणात नाही देणं गरजेचंच आहे. हा योगदान पाण्याचा प्रश्न आहे, जीवाभावाचा प्रश्न आहे. शेतकरी लोक इकडे पहिलं आज कृष्णा खाल तुम्ही गेला शिरोळ भागात पाणी नाही, मराठवाड्यात पाणी नाही, अकोला बीड जालनापर्यंत पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे. साखर कारखान्याच्या फार छान मुद्दा बोलला तुम्ही, कारण मी आता इकडल्या भागामध्ये फिरलेलो आहे की इकडं आपल्या इकडल्या लोकनेत्यांनी, त्यावेळच्या लोकप्रतिनिधींनी जी कामं केल्यात ना, आपल्याला फार ते निग्लिजिबल वाटत असतील धरणांची इतर गोष्टींची, परंतु त्याच्यामुळे आपल्याकडे जे सुजलाम सुफलामता जे आहे, आणि आपल्याकडे आता हे मंडलिक साहेबांनी 6 महिन्यापूर्वी 1 तारीख त्यांनी घोषित केली, ह्या तारखेला ह्या पाणी कॅनॉलला पाणी सोडणार. आम्ही बायका पोरं घेऊन बैलगाडीतनं आम्ही तिथं जेवणाची भाकरी घेऊन आनंद व्यक्त केला, पाणी पूजन केलं. हा आनंद कोणाला भेटणार नाही, आठवणी तुम्ही विसरू शकलेला नाही, कधीच विसर नाही. हे तिकडं कूर कोनोड पाचोड हे डोंगरी भाग आहे, मिंचखोरी म्हणतात त्याला. पाणी त्यांना कदापि मिळालं नव्हतं. साखर होणारी शेंडूर हा सुद्धा मग भाकवेचा पट्टा डोंगरी भाग आहे, पूर्ण डोंगरी भाग आहे. ऊस ते लोक साखर होणारी चंदगड कवटे महाकाळ उगार करणारे ऊस तोडा जात होते. आज त्या गावात म्हटलं तर प्रत्येक घरात 4 व्हीलर 2 व्हीलर ट्रॅक्टर वगैरे समाधान आहे. पण ह्याच्या काय पाहिजे? शाहू महाराज आता हे उचले आहेत, उपरे म्हणतोय त्या ह्या भागातले तालुक्यातले आहेत, बरोबर जिल्ह्यातले, पण कामाचा आढावा काय काय कुठला तुम्ही मुद्दा घेऊन जाणार? छान मांडणी केलीत की कारण मंडलिक साहेबांच्या पाणी महत्वाचं आहे. जनतेला काय झालं, पाणी आहे तर महत्वाचं. तुम्ही आम्ही आज जे आमच्या तोंडावर जे पाणी आहे, अंगावर कपडे, ते फक्त ते साहेबांच्यामुळं. माझं स्वतः डोंगरी जमीन होती, माझ्या एवढ्या पाणी सोडलं, माझी 5ची मोठं बसती तिथे. नाही असं अनेक लोकांची उदाहरण आहे. हे आता तिथं औषधवाडी जलोडे बोळाई पैसे ह्या गावाला पाणी सायपन आता लोक न्यायले. पाणी प्रश्नावरती सुद्धा मंडलिक घराण्यानं फार मोठं काम केलेलं आहे, आणि त्यामुळं लोक त्यांना भरभरून पाठिंबा देतील यावेळी, कारण ते गोष्ट कोणीही विसरू शकत. आणि साहजिक आहे, कारण पाणी प्रश्नावरतीच सगळ्यात जास्त काम आतापर्यंत केलं गेलं आणि व्हायला पाहिजे. ते काम मिळालं साहेबांच्यामुळे, आता काम मिळालं. पाण्याबरोबर त्यांनी लगेच कारखान्याचं नियोजन केलं. कारखाना आता व्यवस्थित चालू आहे. लोकांचं थोडं असेल संस्था आहे, सहकारामध्ये साखर कारखान्याचे धोरण वेगवेगळे असतात. थोडं पगार वगैरे थकले आहेत मान्य, पण ती शेवटी पगार कामगार मिळतात आज ना उद्या.
कुठला हा बुडत नाही. मी पण तिथलाच कामगार होतो किंवा तिथं सोडून गेलो, बाहेर गेलो, पण शेवटी हा महत्त्वाचा मुद्दा पाणी. आज आमच्या तालुक्यात 4 साखर कारखाने आहेत. ते बी चांगले तुल्यबळ आहेत. शाहू म्हणा, बिद्दी म्हणा, हमीद म्हणा, संताजी म्हणा, 4 कारखाने आणि शेजार पाजार म्हटलं तर 4-5 कारखाने आहेत. त्यातनं कारखाना हाताला गरीब लोकांना काम मिळालं आणि काय हवं आहे आपल्याला. ऊस तोडपे मिळाले, ट्रॅक्टरला काम मिळाले, बैलगाडी पूर्ण जिल्हाभर या त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून लोक परत मतदान करतील. अहो 100% करा आणि चांगल्या मतांची निवडीत असे मलाच एक अजून एक हा- निष्कर्ष नाही. फार बुद्धिवती आहे आमच्या संजय दादा, फार बुद्धिवती विचार आहे तो. तुम्ही कधी कुठे हात केला लगेच ते फोन घेतात, लगेच काय म्हणतात. असं काय ते जनता म्हणते एखादा विरोध म्हणतात, बोंबलतात काय. प्रत्येक ठिकाणी विरोध असतो, म्हणजे चांगल्या कामाला असतो, वाईट कामाला असतो, प्रत्येक ठिकाणी असतो. शेवटी कुणाचं काय आहे हे निवडणुकीत पवार साहेबात सुद्धा घरात दोफळ झाली, मुंडे साहेब घरात दोफळ झाली, आणि काय कुठे सांगा की मोहिते पाटला घरात दोफळ झाली. त्यांना खुर्ची पाहिजे, सत्ता पाहिजे सगळ्यांना. कुठल्या पक्षात गेलं तर लाल देवाची गाडी हवी असतीच की. आणि का असू दे हो, तेच तर लोकशाहीमध्ये तेच तर आहे की विरोधाला म्हणजे हा तरुण हुतकोर आहे. आणि आपलं कोल्हापूर जिल्हा आता सगळ्या शाळेपासून ते सगळ्यापर्यंत चळवळ केलेलं काम आहे. खूप छान सांगितलेत माहिती सर, आणि बघा चांगले मुद्दे सुद्धा माहिती मिळाली मला. खूप आभार, प्रश्न महत्वाचे. खूप खूप आभार. आणि अजून कोणाला काही वेगळा मुद्दा म्हणून. दर्शक हो नमस्कार.